नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे गिरिजा मोनूला भरवत असते आणि मोनूला भरवत असताना दत्तूने केलेला तिला तो फोन आठवत असतो. दत्तूने असं सांगितलेलं असतं, हे बघ गिरिजा, आत्ता एवढ्या उशिरा तुला फोन करणं आणि मला भेटायला बोलवणं ही काही योग्य वेळ नाही आहे. पण तुला मला ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या तेवढ्या महत्त्वाच्या आहेत, म्हणून मी तुला इथे बोलवत आहे. प्लीज मला देवीच्या मंदिरामध्ये येऊन भेट. तेव्हा गिरिजा त्याला भेटायला गेलेली असते आणि त्यानंतर पुन्हा ते नागेश्वर, देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही एवढ्या रातच्याला काय करत होतात? असा प्रश्न विचारल्यानंतर तिचा जो काही संशय आहे तो वाढतच चाललेला असतो. तिचं असं म्हणणं असतं की नाही, कुठेतरी पाणी मुरतंय. म्हणजे मी ती गोष्ट कोणाला सांगितली नव्हती, मग ह्यांना कशी ही गोष्ट माहिती असेल? त्यावर इकडे आता गिरिजा म्हणत असते, मी काय म्हणते मोनू, जरा ऐक ना. तेव्हा तो मोनू म्हणत असतो, बोल ना तायडे. अरे, हे बघ, त्या दिवशी बाबा जेव्हा घरातून निघाले होते, त्या दिवशी त्यांनी तुला काही सांगितलं होतं का रे? म्हणजे आठवून बघ ना, तुझ्याशी काही बोलले होते का रे? त्यावर मनू म्हणत असतो, अगं तायडे, तुला सांगू का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबा खूप उशिरा जाणार होते बाहेर आणि त्या दिवशी मात्र ते ना आपल्या आईच्या फोटोजवळ उभा राहून काहीतरी बोलत होते. पण मला का ते फारसं समजलं नाही. त्यावर पुन्हा गिरिजा मोनूला म्हणत असते, मी काय म्हणते मोनू, जरा ऐक ना. जरा एकदा डोक्याला ताण देऊन बघ ना, नक्की तुला काहीतरी आठवेल. त्यावर मोनू म्हणत असतो, हा तायडे, आठवलं मला. त्या दिवशी बाबा काय म्हणत होते माहिती का? खूपच घाबरलेले होते आणि बाहेर जाताना ते म्हणत होते, हे बघ मोनू, मी आता बाहेर चाललोय. आता आपल्या घरी कोणी जरी आलं ना तरीसुद्धा दाराची कडी तू उघडायचं नाही आहेस. आणि तायडे, आत्तापर्यंत मला असं कधीच बोलला नाही गं, पण आत्ताच का बोलला असेल ते मला कळतच नाही आहे. आणि बाबा ना खूप घाबरलेला होता बघ, असं मोनू सांगत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, बाबा घाबरलेला होता, पण का घाबरलेला होता? आणखी काही आठवतंय का बघ ना. त्यावर मोनू म्हणत असतो, तायडे, तुला एक गोष्ट सांगू का? बा जेव्हा बाहेर निघाला होता ना, तेव्हा त्याने त्याच्या पॅन्टमध्ये ना एक कसला तरी कागद पांढऱ्या कलरचा किंवा काहीतरी पेपर खोचलं होतं बघ. त्याने ते पॅन्टमध्ये खोचलं होतं हे मला माहिती बघ. पण मला लई झोप आली होती म्हणून मी काही त्याला विचारलं नाही बघ, असा म्हणून सांगत असतो. आता गिरिजाला प्रश्न पडतो, बाबा जिथे त्यांचा मृत्यू झाला होता किंवा जिथे त्यांची बॉडी होती तिथे मात्र मला कसलाच पेपर नाही सापडला. मग काय झालं असेल? कसला पेपर बाबाकडे होता आणि बाबा मला काय सांगायचा प्रयत्न करतील? तेवढ्यातच गिरिजाला त्यांच्या हातांनी म्हणजे दत्तूने लिहिलेला 3112 हा नंबर आठवतो आणि तेव्हा लागलीच तिथे बाजूला असलेला वही आणि कागद ती घेते. आता वही आणि कागद घेतल्यानंतर 3112 ज्या पद्धतीने दत्तूने ते शब्द लिहिले होते किंवा नंबर लिहिले होते ते त्याच पद्धतीने इथे गिरिजा त्या वहीवर लिहित असते. आता ते नंबर लिहिल्यानंतर ती म्हणत असते, हे बघ ना, ह्याबद्दल तुला काही माहिती आहे का? सांगू का म्हणू, हे नंबर ना त्या दिवशी तिथे बाबाने मातीवरती लिहिले होते. मला कळत नाही हे नेमकं काय असेल. काय असेल रे 3112, तुला काही आठवतंय का? त्यावर मोनू म्हणत असतो, नाही ना गं तायडे, मला कुठे काय आठवतंय. तेव्हा गिरिजा म्हणत असते, पण काय असेल रे हे 3112, काहीच मला कळायला मार्ग नाही आहे. आता बाबांपर्यंत किंवा बाबांच्या मारेकऱ्यापर्यंत कसं पोहोचणार आहोत आपण? त्यावर आता हुशार मोनू म्हणत असतो, अगं तायडे, अगं 3112 म्हणजे एखाद्या गाडीचा नंबर असू शकतो ना, तेच तर आहे. त्यावर गिरिजा म्हणत असते, काय काय सांगतोयस? गाडीचा नंबर? अगं हो, मग मला सांग, 3112 असं काय असू शकतं बरं? एखाद्या गाडीचा नंबर नक्कीच असू शकतो ना, असं तो म्हणत असतो. तेव्हाच आता गिरिजाला ते सगळं काही पुन्हा एकदा आठवतं. तर आता आपण पाहतो की गिरिजा तिथून धावतच आता बाहेर निघालेली असते आणि मोनूला म्हणत असते, हे बघ मोनू, तू एवढे खाऊन घे, एवढं संपव ना, मी ताबडतोब जाऊन येते, असं म्हणून ती निघते. इकडे मात्र आता जो काही नागेश्वर आहे तो खूपच भडकलेला असतो आणि भडकल्यामुळे तो आता गुरुजींकडे येतो. आता ज्या गुरुजींनी त्यांना सांगितलेलं होतं की ती मुलगी नशीबवान आहे आणि तुमचा अंत होणार नाही. 6 महिने तुम्ही त्या मुलीची सेवा करा. 6 महिने तुम्ही त्या मुलीला इथे तुमच्या घरामध्ये ठेवा. जर 6 महिने ती तुमच्यासोबत नीट राहिली आणि त्याचबरोबर 6 महिन्यामध्ये तुम्हाला काही नाही झालं, तर मग तुम्हाला कधीच काही होणार नाही, असं गुरुजींनी इथे सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच आता नागेश्वरने
दत्तूने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केलेल्या असतात. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता नागेश्वर भडकलेला असतो आणि नागेश्वर भडकल्यानंतर इकडे मात्र तो म्हणत असतो, आणखी किती दिवस मी हे सगळं सहन करणार आहे. आता ती पोरगी माझ्या डोक्यात जायला लागलेली आहे गुरुजी. तुम्हाला कळतंय का ह्या सगळ्या गोष्टी? ती पोरगी मला नाही नाही ते प्रश्न विचारते. ती पोरगी मला संशय घ्यायला लागलेली आहे आणि तिचा जर संशय वाढत चालला ना तर माझ्या डोक्यात जाईल बरं का सगळं. आणि मग मी त्या पोरीचं काय करेल काही सांगणार नाहीये. त्यावर आता इकडे गुरुजी म्हणत असतात, हे बघा प्लीज तुम्ही असं काही एक करू नका. मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून घ्या. फक्त 6 महिने तुम्ही ते सगळं काही सहन करा. पण आता नागेश्वर म्हणत असतो, फक्त आणि फक्त हे 6 महिनेचा, त्याच्यापुढे मी अजिबात कसलंही आणि काही एक सहन करणार नाही. कारण इथे तिचा संशय वाढला ना आणि त्याचबरोबर ती पोरगी माझ्यावर नाही नाही ते संशय घेते. तिचे प्रश्न वाढतच चाललेले आहेत. तिच्या प्रश्नांची उत्तरं देता देता मला नाकीनऊ येतंय. काय गुरुजी असं म्हणून आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो, काय रे सुभानराव, मी काय सांगतोय ना ते तू नीट ऐक. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे त्या पोरीवरती 24 तास पहारा द्यायचा. त्या पोरीवरती 24 तास लक्ष ठेवायचं. अजिबात इथे तिच्यावरून नजरसुद्धा हटवायची नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा ती कुठे जाते काय करते ह्या सगळ्या गोष्टी मला इथे समजल्या पाहिजे असं नागेश्वर सुभानरावाला सांगत असतात. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की गिरिजा 3112 या नंबरची गाडी तुळजापुरामध्ये शोधण्यासाठी रस्त्यावर पडलेली असते. आता विचार करत असते, आता एवढं मोठं तुळजापूर आहे आणि ह्या तुळजापुरामध्ये मी या नंबरची गाडी कशी शोधणार आहे, कशी आणि कशा पद्धतीने शोधू शकणार आहे ह्याच गोष्टीचा ती विचार करते. पण मेन हायवेवर ते रस्त्यावर ते फिरत असते, धावत असते, इकडे तिकडे पळत असते. का तर तिला तिच्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा असतो. म्हणून ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तिच्या सुरू असतात. काही जरी झालं तरीसुद्धा तुळजापुरातच ती गाडी असेल हा विश्वास मात्र तिला होता. आता बऱ्याच ठिकाणी पळाल्यानंतर आपण पाहतो की इकडे तिच्या हाती मात्र काहीही लागत नाही आणि शेवटी इथे ती धावत असते. आता भर रस्त्यामध्ये उभी असताना इथे गिरिजाच्या समोरून एक गाडी येते. आता गिरिजाच्या समोरून 3112 या नंबरची गाडी येते आणि तेव्हा पुन्हा त्या गाडीच्या पाठीमागे ती पळत असते. पण तोवर ती गाडी मात्र तिथून निघून गेलेली असते. ती गाडी तिथून निघून गेल्यानंतर गिरिजा थकलेली असते आणि तिथे रस्त्यामध्येच उभी राहते. त्या रस्त्यावर उभी राहिल्यानंतर पुन्हा विचार करत असते, आता ही गाडी मी कुठे शोधू, काय करू, कशा पद्धतीने आता ह्या गाडीचा नंबर आणि तो मालक हे सगळं मला जर भेटलं तरच मग मी आता ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकेल असा सुद्धा इथे ती विचार करत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता जी काही गिरिजा आहे तिला ते सगळं काही आठवतं आणि ती विचार करत असते की नाही, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे मला असं का वाटतंय की नागेश्वरच असेल म्हणून. आता समोरून एक भरधाव वेगाने गाडी येत असते आणि गाडीच्या समोर गिरिजा असते. तेव्हा लगेच आता गिरिजाला रुद्र एका बाजूला ओढतो आणि तेव्हा तिचा जीव वाचवत असतो. आता ती गाडी अगदीच गिरिजाच्या खूप जवळून गेलेली असते आणि तेव्हा रुद्र तिला वाचवतो. आता इकडे रुद्रने वाचवल्यानंतर रुद्र म्हणतो, काय करताय गिरिजा हे तुम्ही, काय चाललंय तुमचं? एवढ्या जोरामध्ये इथे गाडी येत होती आणि तरीसुद्धा तुमचं अजिबात लक्ष नव्हतं त्या सगळ्या गोष्टीकडे. चाललंय काय तुमचं हे सगळं? त्यावर गिरिजा म्हणत असते, तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचं आहे बोला ना. आणि तेव्हा गिरिजा आता रुद्रला झालेला प्रकार सांगते. ती म्हणत असते, जेव्हा बाबा तिथे पडलेले होते तेव्हा बाबांनी मातीमध्ये 3112 हा नंबर लिहिला होता आणि 3112 हा नंबर मी वहीवरती लिहिला. मोनू म्हणाला की नक्कीच तो इथे एखाद्या गाडीचा नंबर असेल आणि त्याच गाडीवाल्यांनी इकडे आता बाबांना मारलं असेल म्हणून मी ते शोधण्यासाठी आले होते. त्यावर आता रुद्र म्हणत असतो, हे असं आहे तर तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्या ना, तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी का नाही सांगितल्या असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हाच आपण पाहतो की गिरिजा म्हणत असते, पण मला काही जरी झालं तरीसुद्धा त्या गाडीपर्यंत पोहोचायचं आहे. कसं पोहोचवावं काय करावं हे मला अजिबात कळत नाही असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. त्यावर रुद्र म्हणतो, हे बघा गिरिजा, असं भर रस्त्यामध्ये तुम्हाला 3112 ह्या नंबरची गाडी असं फिरून थोडी ना सापडणार आहे. त्यावर ती म्हणत असते, मग काय करू, कसं शोधू तेच मला काही कळत नाही असं सुद्धा इकडे आता ती त्याला बोलत असते. त्यावर रुद्र म्हणत असतो, हे बघा आत्ताच्या आत्ता घरी चला, मी सगळी काही इन्फॉर्मेशन काढतो.
मला काळजी करण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टीचा शोध घेण्याची काही गरज नाही, समजलं? असं म्हणून रुद्र आता तिला घरी घेऊन जातो. रुद्र तिला घरी घेऊन जातो, तिच्या खोलीमध्ये घेऊन जातो आणि तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला हॉलमध्ये सावी असते. आता रुद्रचा हात ती पकडते आणि म्हणत असते, रुद्र काय चाललंय तुझं हे? अरे तुझं तिच्यावर प्रेम आहे ते तिला कळण्या अगोदर तू माझा विचार कर ना. माझं प्रेम तुला कधी कळणार आहे? माझं सुद्धा तितकंच तुझ्यावर प्रेम आहे. त्यावर रुद्र म्हणत असतो, हे बस सावी, तुम्ही माझं ऐकून घ्या. माझं लग्न झालंय आणि माझं गिरिजावर प्रेम आहे. त्यावर ती म्हणत असते, पण माझा कधी विचार करणार आहेस तू? माझ्या प्रेमाचं काय रे रुद्र? अरे त्या मुलीला तर तुझ्या प्रेमाची काहीही गरज नाही आहे किंवा थोडीसुद्धा जाणीव नाही आहे. त्यावर तो म्हणत असतो, बघ, ह्या गोष्टीचा विचार करू नकोस आणि तुझ्या डोक्यामध्ये जे काही खूळ आहे ना, ते सगळं सगळं तू इथे काढून टाक. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो, की आता इकडे जो काही रुद्र आहे त्या रुद्रने मात्र सावीला समजवलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जो मोनू आहे तो रुद्रच्या खोलीमध्ये झोपतो. आता गिरिजा तिथे आलेली असते त्याला घेण्यासाठी. तेवढ्यातच ती म्हणत असते, अरे बापरे, मोनू तर इथे झोपलाय, आता काय करायचं? तेव्हा रुद्र म्हणत असतो, ठीक आहे, असू द्यात, काही करायची गरज नाही आहे. तुम्ही सुद्धा मोनूच्या बाजूलाच झोपा आणि आजपासून ही खोली तुमचीच आहे. त्यावर गिरिजा त्याच्याकडे पाहतेच आणि त्यावर तो म्हणत असतो, हे बघा गिरिजा, काही जरी झालं ना तरीसुद्धा मला तुमच्यावरती कोणतेही निर्बंध लादायचे नाही आहेत. एक नवरा म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडणारच आहे, पण तुम्हाला मी कोणतीही जबरदस्ती करणार नाही आहे. मोनू तुमचा भाऊ आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात जास्त गरज त्याची तुम्हाला आत्ता आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करू नका, समजलं? असं म्हटल्यानंतर गिरिजाला खूप छान वाटत असतं. जो काही रुद्र आहे त्याचा आज तिला इथे अभिमानसुद्धा वाटत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो, की इकडे जी काही गिरिजा आहे ती गिरिजा म्हणत असते, ठीक आहे, काहीही झालं ना तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा हा विश्वास मी एक दिवस नक्कीच जिंकून दाखवेल. हे सगळं सगळं ती इथे बोलत असते. तेव्हा आता इकडे जो रुद्र आहे तो तिथून निघून जातो. तर आता गिरिजा मोनूच्या बाजूला झोपलेली असते आणि बसलेली सुद्धा असते थोड्या वेळासाठी तरी, कारण तिला 3112 हा गाडी नंबर कोणाचा आहे हे शोधून काढायचा असतो आणि त्यानंतर ती तोच विचार करत असते. किती नाही म्हटलं तरीसुद्धा इथे वडील सोडून गेल्यामुळे पोरके झालेले हे दोघे जण सुद्धा आणि कशा परिस्थितीमध्ये गिरिजाचं रुद्रसोबत लग्न झालंय हे सगळं सगळं तिला आता इथे आठवत असतं. इथे आता दुसऱ्या बाजूला नागेश्वर झोपलेला असतो आणि नागेश्वर मध्यरात्री स्वप्न पडलेलं असतं, कारण गिरिजाने विचारलेले प्रश्न आणि त्या सगळ्या गोष्टी आता इकडे त्याला आठवत असतात. ह्या सगळ्या काही गोष्टी त्याला आठवल्यानंतर तो विचार करतो, नाही नाही नाही, ही पोरगी मला आता इकडे संपवेल की काय? ह्या पोरीमुळे माझा जीव इथे धोक्यात येईल की काय? ह्या सगळ्या गोष्टी इथे आता होत असतात. गिरिजाने विचारलेलं होतं की इथे मी ज्या मंदिरामध्ये गेले होते त्या मंदिरामध्ये फक्त आणि फक्त इथे मला आणि बाबांनाच ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. मग ही गोष्ट तुम्हाला कशी माहिती? मला काहीच कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की हे सगळं काही होत असताना इकडे मात्र जो काही नागेश्वर आहे त्याला ती गिरिजाने बोललेलं ते सगळं सगळं स्वप्न इथे आठवत असतं आणि सगळं स्वप्न आठवत असताना इकडे तो खूप जास्त घाबरलेला असतो. ते देवीचं रूप, हातामध्ये तलवार आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर आता इकडे तो उठून बसतो. तो उठून बसल्यानंतर इकडे मात्र आता लगेचच वासंतीसुद्धा उठते. वासंती म्हणते, अहो काय झाले? सगळं काही ठीक आहे ना? तुम्ही एवढे का आणि कशामुळे घाबरलात? काय झालेलं आहे तुम्हाला? त्यावर इकडे आता तो म्हणत असतो, नाही, काही नाही झालं. अहो मी तुम्हाला पाणी वगैरे आणून देऊ का? नाही नाही, तुम्ही आमच्यासाठी काही एक करू नका, असं आता इथे तो बोलत असतो. तेवढ्यातच आता जो काही नागेश्वर आहे तो विचार करत असतो, नाही, ही पोरगी मात्र डोईजड होणार आहे. काही करून ह्या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त लवकरात लवकर केला पाहिजे, असा नागेश्वर इथे बोलत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे गिरिजा वही घेऊन बसलेली असते आणि त्या वहीवरती तिने 3112 असा नंबर लिहिलेला असतो. आता 3112 असा नंबर लिहिल्यानंतर ती विचार करत असते, नेमकं कोड काय आहे? 3112 म्हणजे काय असेल, असा ती विचार करते. इकडे तिच्या बाबांना फोन केल्यानंतर बाबांनीच सांगितलेलं असतं की देवी आईच्या मंदिरामध्ये ताबडतोब ये. तेवढ्यातच आता मोनू दचकून उठतो आणि घाबरतो आणि लगेचच रडायला लागतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, काय झालं मोनू, का रडतोयस?
त्यावर तो म्हणत असतो, तायडे तायडे मला खूप भीती वाटते गं, तायडे मला मला वाचव गं. हे बघ, आता आपल्या बाला ज्या लोकांनी मारलेला आहे ती लोक आपल्या दोघांना सुद्धा मारून टाकतील का गं? त्यावर गिरिजा म्हणत असते, हे बघ, असं का बोलतोयस, वेडा आहेस का? हे बघ, तुला काही एक होणार नाही, मी आहे ना, मी तुझ्यासोबत कायम असणार आहे आणि तुला काही होणार नाही, असं गिरिजा त्याला म्हणत असते. तेव्हा मोनू म्हणत असतो, पण तायडे तुला एक गोष्ट सांगू का, मला खूप भीती वाटते गं, मला ह्या सगळ्या गोष्टीची खूप भीती वाटते, काय करावं ना तेच काही कळत नाही, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्यावर इकडे मोनू म्हणत असतो, बघ ना, मला तर कळत नव्हतं, मी लहान होतो तेव्हा आईसुद्धा मला सोडून गेली आणि आई सोडून गेली आणि आता इथे बासुद्धा सोडून गेलेला आहे, असं सुद्धा गिरिजा म्हणते. हे बघ, तुला गोष्ट सांगू का, मला सुद्धा आईची खूप आठवण येते रे, मला सुद्धा असं वाटतं की आपण आपल्या आईला भेटावं, आपल्या आईकडे जावं, पण बघ ना, आपल्या दोघांची सुद्धा अवस्था तीच झालेली आहे. पण हो गं तायडे, पण आता काय करायचं, बासुद्धा आपल्याला सोडून गेला आहे. त्यावर ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, हे बघ मोनू, शांत हो, रडू नकोस बरं, मी आहे ना, ही तायडी आहे ना तुझ्याबरोबर आणि मी तुला काही एक होऊ देणार नाही आणि कोणीही आपल्याला काही एक करणार नाही, शांत हो आणि झोप बरं आता. तेव्हा मोनू तिच्या गळ्यात पडूनच रडत असतो. तर गिरिजा मात्र त्याला आधार देत असते. पण गिरिजेच्या मनामध्ये जे काही विचार सुरू असतात ते विचार मात्र काही केल्या शांत होत नसतात. काही जरी झालं ना तरी सुद्धा तिला ते जे काही 3-1-1-2 ह्या सगळ्या गोष्टी इथे शोधून काढायच्याच असतात आणि जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढत नाही तोपर्यंत ती काही केल्या आता इथे गप्प बसणार नाही, हे सुद्धा मात्र तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. तर आता इकडे प्रेक्षकांनो आपण पाहतो की मोनूला काही केल्या झोप येत नसते आणि गिरिजा म्हणत असते, हे बघ ना मोनू, 3-1-1-2 मला तर काहीतरी वेगळंच वाटते, आता हा गाडी नंबर कसा काय असू शकतो? त्यावर लगेच आता इकडे मोनू म्हणतो, अगं तायडे, हा गाडी नंबरच असेल, मला तर तेच वाटते, अगं बाबाचं गॅरेज होतं ना गं आणि म्हणून त्याने तो गाडी नंबर लिहिला असेल ना. त्यावर आता जी काही गिरिजा आहे तिला ते नीट असं पाहावंसं वाटतं आणि त्यानंतर जो दत्तू आहे, दत्तूने देवी आईच्या मंदिरामध्ये भेटायला ये असं सुद्धा सांगितलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा तिला इथे आठवायला सुरुवात होत असतात. ती विचार करते नेमकं काय असेल. आता 3-1-1-2 या नंबरवरून ती एक अक्षर तयार करत असते आणि ते एक अक्षर तयार केल्यानंतर त्याचा शब्द होतो तो म्हणजेच की आई. इकडे आता देवी आईचं गाणं सुरू झालेलं असतं आणि गिरिजा ते अक्षर काढत असते. आता तिनं त्या 3-1-1-2 या नंबरवरून एक शब्द तयार केलेला असतो आणि तो शब्द असतो तो म्हणजेच की आई. शेवटी आई हा शब्द तिला इथे लक्षात आल्यानंतर ती मोनूला म्हणत असते, मोनू, आई, आई, आई म्हणजे आपलं तुळजाईचं मंदिर, म्हणजे काय नेमकं सांगायचं असेल बाला, काय सांगायचं असेल रे, असा इकडे ती विचार करत असते. आणि फायनली आता इकडे गिरिजाला तिच्या तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल का, कारण आता त्या 3-1-1-2 या नंबरवरून तर इथे तिला आई हा शब्द तयार झालेला असतो. आता आई म्हणजे काय, तर फक्त आणि फक्त इथे देवी तुळजाई आणि देवी तुळजाईच्या इथेच बाबांनी काहीतरी माझ्याकरिता पुरावा ठेवला असेल का, म्हणून ती आता इकडे देवी आईच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी तयार झालेली असते. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच प्रेक्षकांनो. उद्याच्या भागामध्ये गिरिजाने तर सरळच इथे प्रश्न विचारला असतो आणि तो प्रश्न कोणाला, तर फक्त आणि फक्त इथे नागेश्वरला, कारण आता नागेश्वरच्या पापाचा घडा भरलेला आहे प्रेक्षकांनो. कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा इथे गिरिजाला तिच्या तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात. मोनूला तिने सांगितलेलं असतं, पण मोनूसुद्धा खूप जास्त हुशार आहे बरं का प्रेक्षकांनो. किती नाही म्हटलं तरीसुद्धा इकडे आता तो सुद्धा त्याच्या ह्या बहिणीला साथ देणारच असतो. तर आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की गिरिजाला ते पेपर मिळालेले असतात आणि गिरिजाला ते पेपर मिळाल्यानंतर आता मात्र इकडे जी गिरिजा आहे ती जो नागेश्वर आहे त्याला त्या जंगलामध्ये भेटायला बोलवते आणि जंगलामध्ये भेटायला बोलवल्यानंतर तो म्हणत असतो, हे समजा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत काय म्हणून करतेस तू? त्यावर ती म्हणत असते, तुम्ही माझा विश्वासघात केला नागेश्वर साहेब, तुम्ही माझ्या बापाला मारले, तुम्ही असं का वागलायत नागेश्वर साहेब, का असं केलेलं आहे, असं आता इथे ती बोलत असते. त्यावर तो म्हणत असतो, हो, मीच मारले तुझ्या बापाला, मीच केलाय तुझा विश्वासघात आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट सांगू का तुला, आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तू जर जास्त काही बोलायला वगैरे गेलीस ना तर मी तुला सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही, समजलं तुला?
त्यामुळे त्यामुळे हे जे काही चालवलेस ना ते बंद कर. त्यावर गिरिजा म्हणत असते, तुम्ही माझ्याकडून जे काही कॉन्ट्रॅक्ट पेपर करून घेतलेला आहे ना, ते कॉन्ट्रॅक्ट पेपर माझ्या हाती लागलेला आहे. तुम्ही आता काय करणार आहात असं सुद्धा आता इकडे ती त्याला विचारत असते, बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे तो म्हणत असतो, आता तुला हे सगळं समजलंच आहे ना, तर आता नंबर तुझा आहे. दत्तू पाठोपाठ आता तुला सुद्धा ह्या ढगातून वर जावं लागणार आहे. असं म्हणून आता गिरिजाच्या पोटात तो सुरा खुपसणार. तेवढ्यातच गिरिजा मात्र त्याचा हात पकडते आणि त्याच्यापासून स्वतःचा बचाव करून घेत असते. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा नशीबवान या मालिकेचे रिव्ह्यू. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.